हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणखी एका नवीन व्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाओ. तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत. त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना. सकाळ सकाळची वेळ आहे आणि म्हणजे पहाटे मला जाग आलेली आहे 5:30 वाजता. आजचा वार आहे बुधवार आणि आज आहे दीप अमावस्या म्हणजे आषाढी अमावस्या. सध्या आता मुलांचे पेपर चालू आहेत, तर आयुष मला म्हणत होता मम्मी मला लवकर उठव म्हणून, पण माझ्या आधीच खरं तर त्याला जाग आलेली होती. आणि इथं ना त्याचा पहाटे पहाटे अभ्यास चालू होता. सध्या आता एक्झाम चालू आहेत ना, संध्याकाळी सुद्धा रिव्हिजन करतो आणि सकाळी सुद्धा अभ्यास करतो. अभ्यासू मुलगा बघा झोपून कसा वेगळा अभ्यास करतोय. मला 4-4 दिवस सुट्ट्या मारतोय, 5-5 दिवस आठवड्यावर सुट्ट्या मारतोय आणि परीक्षेच्या वेळेला 5 वाजता उठून अभ्यास करतोय. परत तिथं जाऊन कामाला तोंड करायला लागतं. पण गमीला तोंड करायला लागते. तुम्ही काय खाल्लं सकाळी सकाळी? आणि मग खाऊन पिऊन व्यायामाला जायचं. मग खाऊन पण जायचं असतं, नाहीतर चक्कर येते. चक्कर नाही येत एनर्जी राहते. आज आहे आषाढी अमावस्या. आषाढी अमावस्या म्हणजे दीप अमावस्या. काही ठिकाणी दिव्यांची आवाज सुद्धा म्हटलं जातं. तर आजच्या दिवशी की नाही मस्तपैकी घरातले सगळे दिवे छान घासून पुसून चकचकीत करायचे असतात आणि संध्याकाळच्या वेळेला म्हणजे प्रदोषकाळी शुभम करोतीच्या वेळेला आपण ते दिवे प्रज्वलित करायचे असतात. असं आजचा हा सण असतो. श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे, म्हणून मग श्रावण महिन्याच्या स्वागतासाठी दिवे प्रज्वलित केले जातात. प्रत्येक पूजेमध्ये दिवा हा किती महत्त्वाचा असतो आपल्याला माहिती आहे. तर आता संध्याकाळी सकाळची आता सकाळी सकाळी ना सुरुवात केलेली आहे कामांना. आज काय झालं, आज अमावस्या आहे आणि आज खूप लवकर उठले होते, म्हणजे 5 वाजता. निम्मी अर्धी कामं माझी थोडीशी आवरून झालेली आहेत, थोडी राहिलेली आहेत. तर काय करायचं आहे, स्वच्छता करायची आज. म्हणजे डबे वगैरे हे सगळे असा हा जो पसारा आहे दिसतोय तुम्हाला रॅकवर, ते सगळे डबे घासून काढायचेत आज. आणि हे सगळं असं जे चिवट चिकट तेलकट झालंय हे स्वच्छ करायचं आहे. म्हणजे थोडक्यात किचन स्वच्छ करायचे, साफसफाई करायची. आता काही जण म्हणतील ताई तुम्ही इतक्या दिवस काही झोपला होता का, किंवा काही जणांना प्रश्न पडतो की इतक्या दिवस का नाही केलं. तर सांगू का, आठवडाभर आमच्याकडे ना नॉनव्हेजचा सटकाच लागला होता. म्हणजे एकही दिवस असा नाही की आम्ही नॉनव्हेज केलं नाही. खेकडे झाले एकदा, 3-4 प्रकारचे मासे झाले एकदा, मटण झालं एकदा, चिकन झालं एकदा. सारखे नॉनव्हेजचे पदार्थ होत होते. आणि नॉनव्हेजचे पदार्थ मला तर असं वाटतं ना की पुरणपोळीचा स्वयंपाक इतका सोपा असतो ना नॉनव्हेजच्या स्वयंपाकापेक्षा. ते करून कंटाळा आलाय, नुसतं वाटण करा आणि मग काय होतं ना, नॉनव्हेजची जी भांडी आहेत ना ती लवकर निघत नाही स्वच्छ करायची म्हटली तर. म्हणून मग नॉनव्हेजचा ना कंटाळा यायचा करायचा. आणि आठवडाभर तुमच्या दादांनी मला सुट्टीच दिली नाही. आता नॉनव्हेजचा जर स्वयंपाक केला तर ते सगळं करून आपण साफसफाई कशी करणार असं होत होतं. तर मग मी तुमच्या दादांना सांगितलं की अमावस्येला नॉनव्हेज म्हणजे ते खातात काही लोक इकडं, पण आम्ही तर खाणार नाही, म्हणजे आणायचंच नाही घरामध्ये. आणि मंगळवारी पण म्हणजे मला वाटतं आज बुधवारी, काल पण आणू दिलं नव्हतं, पण तरी पण मी खेकड्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली. तर असो, आता सगळं हे पटापट आटपायला घेते. भांडे भरपूर आहेत घासायला आज. भांड्यांना म्हणजे यावेळेस काही बाई मिळाली नाही, दर श्रावणात मी बाई करते. कारण माझं सोमवारपासून पारायण चालू होतं आणि मग चमचा मी स्वच्छ करत असते, कारण नॉनव्हेजचं असतं. एकही भांडं मी असं ठेवत नाही पाण्यात न काढायचं. सगळी भांडी किचनमधली चकाचक घासून घेते. तर आता ना आज अमावस्या आहे, तर घरात म्हणजे भरपूर घराच्या आजूबाजूला सुद्धा कचरा असतो. तर 2 माणसं मी खाली स्वच्छतेसाठी लावलेली आहेत. खालचं ग्राउंड ते स्वच्छ करून घेतील, घराच्या आजूबाजूचा एरिया स्वच्छ करून घेतील आणि मी माझं काम हे वरचं करते. खरं तर ही घराबाहेरची स्वच्छता ना कालच करायला पाहिजे होती, पण काल काही माणसं आली नव्हती. तर आज सकाळी सकाळी आले, म्हणजे बघा ही 6:30 वाजता सकाळी आलेली आहेत माणसं. आणि आता हे सगळं स्वच्छ करायचं. म्हणजे आमचे जुनं शेड काढलं ना, त्याचे पत्रे इकडे एका कोपऱ्यामध्ये ठेवले होते. आणि मुलांनी ना वेफर्स बिस्किट चॉकलेट खाऊन सगळी कागदं त्या पत्र्यांच्या आतमध्ये टाकली होती. ते मला स्वच्छ करता येत नव्हते, माझ्या हाताला लागेल म्हणून मी काही ते स्वच्छ केलं नाही. पण ती घराच्या आजूबाजूचा एरिया ना इतका अस्वच्छ झाला होता ना पावसामुळं. खरं तर एकतर लोटून काढता येत नव्हतं, झाडू मारता येत नव्हतं. त्यानंतर हे अनावश्यक उगवलेलं सगळं गवत आणि हा सगळा ढासळलाय सगळा डोलारा लाकडांचा. आम्ही चुलीवर कधी कधी करतो बेत. तर मग लाकडं इथं चुलीची साठवलेली जी आहेत ना ती आता व्यवस्थित रचून ठेवायची. इकडं एका बाजूला पत्रे आणून ठेवलेले आहेत
आणि हे सगळं असं म्हणजे बघा इथं पाठीमागं पण कचरा असा, उंबराची पानं, उंबरं गळून पडलेली, आंबे गळून पडलेले सगळे. तर त्याची सगळीची घाण होती ती आजूबाजूची, ती सगळी आजच्या दिवशी आम्ही स्वच्छ करायची ठरवलेली आहे. तर इथं बघा हे आता हे स्वच्छ करून घेणार आहेत. सगळं गवत वगैरे यांनी काढलं, लोटून काढलं. पण खरं सांगू का, अमावस्या म्हणजे घरातले जाळी जळमटं काढायच्या. तर मी सकाळी उठल्या उठल्या जाळ्यासुद्धा काढून घेतल्या होत्या. जाळ्या जळमटं काढायची, सगळं कचरा केर जो आहे तो काढून घ्यायचा घरातला. म्हणजे एक प्रकार आपण अलक्ष्मीलाच बाहेर काढतो. तर इथे मी सांबारासाठी ना तुरीची डाळ शिजायला घातली आहे. परफेक्ट उडीद वड्यांची रेसिपी ना मी तुमच्याबरोबर मागच्या व्लॉगमध्ये शेअर केलेली आहे, जुन्या व्लॉगमध्ये आहे. तर म्हटलं आज काय एवढी गरज नव्हती रेसिपी शेअर करायची. त्यातल्या त्यात मी फक्त सांबार तडका तुमच्याबरोबर शेअर करते, फक्त लसूण घालून. आम्ही खूप साध्या पद्धतीनं रेसिपीज करत असतो. तुम्ही माझ्या रेसिपीज जर बघत असाल तर फक्त मी आपलं कांदा लसूण मसाला वापरते आणि एव्हरेस्टचे काही मसाले, मटण मसाला म्हणा किंवा हे. तर मी सांबार मसाला याच्यामध्ये घातलेला होता. लसूण चेचून आधी घातला तेलामध्ये, कढीपत्ता घातला, त्यानंतर मोहरी घातली, मोहरी घातल्यानंतर लसूण घातला आणि मग त्यावर जिरं घातलेलं आहे. जिरं जर तुम्ही आधीच घातलं तर आपल्याला तेलामध्ये एकदम भस्म होऊन जातं ते जिरं आणि अजिबात चांगलं लागत नाही बरं का. म्हणून मग जिरं आहे ना लसणावर थोडंसं घातलं की लसूण जसं सोनेरी होतं ना तसं ते जिरं सोनेरी होतं, मग चव लागते. कधीही ना स्वयंपाकघर म्हणजे एक प्रयोगशाळा असते. आपण ज्या पद्धतीनं तिथं प्रयोग करतो त्या पद्धतीनंच आपल्या तोंडाला, जिभेला चव मिळते आणि मग ती चव लक्षात ठेवायची असते आपण. म्हणजे प्रत्येक प्रयोग जो आहे, प्रत्येक भाजी आपण फोडणीला घालतो ना, तर ती भाजी म्हणजे तीच भाजी आपण करत असतो, पण ती वेगवेगळ्या टायमिंगला वेगवेगळी चव देत असते बघा, वेगवेगळ्या पद्धतीनं होत असते. तर त्याचं हेच कारण आहे की आपण जेव्हा एखादा पदार्थ करतो ना, तो कधी कधी खमंग भाजला जातो, कधी कधी कच्चा राहतो. त्याच्यामुळे त्याच्या चव बदलतात प्रत्येक वेळेला. म्हणून आहे ना आपल्याकडनं जितकं चांगला होईल पदार्थ तितकं चांगलं करण्याचं आपण काम करायचं. आता वडे बघा मी पटपट पटपट पाणी लावते हाताला, मध्ये होल पाडते आणि मग तळायला घालते. लो टू मीडियम गॅस ठेवायचा आहे. जास्त पण म्हणजे असं बारीक नाही करायचा, हाय फ्लेम ठेवायची. म्हणजे मला म्हणायचं असं आहे की फुल फ्लेम ठेवायची आहे. फुल टू मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचं आहे असं म्हणते मी, जास्त बारीक नाही करायचा. आणि मग आपल्याला काय करायचं आहे, आता हे वडे तळले म्हणजे बारीक मीडियम गॅसवर ठेवायचे, बारीकही नाही जास्त. आणि आतल्यात इतके छान शिजतात ना आणि इतके क्रिस्पी होतात ना, खरंच मला इतके म्हणजे आवडले होते ना. ह्या वेळेसचे सुद्धा वडे खूप क्रिस्पी झाले होते. जसे की मागच्या वेळेस मी शेअर केला होता तुमच्याबरोबर व्हिडिओ, मी डाळ किती घेते, कशी वाटते, पिठामध्ये काय घालते हे सगळं. तर आलं घातलं होतं. इथं बघा गरम गरम असा फक्त आपला सांबार तयार झालेला आहे. तर थोडंसं सांबार आमच्याकडे पातळ लागतं म्हणून मी थोडं पातळ करते. आणि मग इकडे वडे बघा किती छान फुगून वर आलेले आहे. तेलात सोडल्या वडा वर तरंगायला लागतो आणि इतके हलके वडे झालेले आहेत ना. आज पण आहे ना नुसतं पीठ वड्यांचं पाण्यावर तरंगत होतं, म्हणजे इतकं पीठ आपलं हलकं झालेलं आहे. जितकं तुमचं वड्यांचं पीठ हलकं होणार आहे ना फेटून, तितके वडे तुमचे असे छान तेलावर तरंगणार आणि लगेच तळले जाणार आहेत. तर फुल फ्लेम ठेवून, मीडियम फ्लेम ठेवून आपल्याला तळायचं आहे. सुरुवातीला फुल फ्लेम ठेवायचे आहे, पटापट वडे सोडून घ्यायचे आणि मीडियम फ्लेम ठेवून आपल्याला पूर्ण वडे तळून घ्यायचे. म्हणजे छान आतपर्यंत वडे मुरतात पण, शिजतात पण, अजिबात कच्चं कसलंच पीठ राहत नाही. आणि आता इथं बसलो आहे आम्ही सकाळी सकाळी नाश्त्याला. तसं बघायला गेलं तर मी भरपूर काम काढलं होतं सकाळीच. मी उठल्या ही सगळी भांडी घासून घेतली होती. आता ही तुम्हाला थोडी दिसत असतील बरं का, त्या टपामध्ये ठेवलीत म्हणून. पण एवढी सगळी भांडी होती ना, पुढच्या रॅकची सगळी भांडी मी घासून घेतलेली होती. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की का केली नव्हती मी साफसफाई, कारण नॉनव्हेजच चालू होतं आठवड्याभर आमच्यात. आणि एवढी एनर्जी पण आपली राहिली पाहिजे ना की साफसफाई पण करतोय आणि स्वयंपाक पण करतोय. तर ज्या दिवशी आपण साफसफाई करायला काढू ना, त्या दिवशी आपल्याला असंच काही ना काहीतरी स्वयंपाकासाठी ना, म्हणजे जे की बाबा पटकन होईल, कंटाळा येणार नाही असेच पदार्थ केले पाहिजे. म्हणून मी आज वडा सांबार केला होता. आणि मला माहिती आहे एकदा का घरातल्यांनी सगळ्यांनी नाश्त्याला भरपेट वडा सांबार खाल्ला ना, परत जेवायला कोणीही मागणार नाही, कारण उडदाच्या डाळीनं भूक लागत नाही. आणि तसंच झालं. हा आजचा व्हिडिओ मी आजच अपलोड करते. तर दुपारी मी फक्त ना शिरा केला होता
दुपारच्या वेळेला 12:30-1च्या दरम्यान. मग तो शिरा फक्त सगळ्यांनी खाल्ला, बाकी आज स्वयंपाकाला सुट्टीच होती. मग मला भरपूर इकडं असं काम करायला वेळ मिळाला. आता ही सगळी घासलेली भांडी आहेत ना बघा, तुम्हाला किती म्हणजे कमी दिसत होती टोपल्यात. मी अशी ही पसरवून व्यवस्थित लावून घेतलेली आहेत, जेणेकरून वाऱ्यानं ही सगळी भांडी सुकणार आहेत मस्त. एकदा का सुकली ना मग पुसायचं काही टेन्शन राहत नाही. आणि मी विम लिक्विड वापरते, साबण नाही, त्याच्यामुळं असा पांढरा असा थरसुद्धा राहत नाही. एक भांडं चमचा स्वच्छ घासून टाकते, कारण नॉनव्हेज होत असतं आणि श्रावणात आपण पूजा वगैरे करतो, व्रतवैकल्य असतं, देवीची पूजा करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे, आपल्या कुलदैवतेचं नामस्मरण करत असतो, पारायण करत असतो. म्हणून मी एकही भांडं किंवा एकही कानाकोपरा जागा अशी ठेवत नाही घासायची पुसायची किचनमधली. आता इकडे ना भांडे वाळत आहेत, तोवर म्हटलं चला आता सकाळी मशीन मी लावली होती ना, तर कपडे वाळणार नाहीत. आज ना वातावरण थोडं पावसाचंच आहे, अजिबात ऊन पडलं नव्हतं. तर चला हे कपडेसुद्धा मी पटपट वाळत घालून घेते. तुम्हाला दिसताना वेगळं दिसत असेल जरा, मी फास्ट मोशनमध्ये तुमच्याबरोबर माझी कामं शेअर करते. तसं बघायला गेलं तर ही कामं करायची म्हटली तर खूप उशीर झालेला होता. फक्त आज एकच भाग मी किचनचा स्वच्छ केलेला आहे, कारण संध्याकाळी आहे दीप अमावस्या. त्याचीच मला पूजासुद्धा करायची आहे, दिवेसुद्धा घासायचे आहे. आणि एकदा का पितळेची भांडी घासायला लागलं ना खूप वेळ जातो आपला. तर अशा पद्धतीने एका कोपऱ्यामध्ये मी शाळेची सगळी कपडे, म्हणजे दोन्ही मुलांचे 2-2 युनिफॉर्म होते, त्याच्यानंतर तालमीतले कपडे होते मुलांचे, तर आज मी हे मशीनला लावून दिले होते. सकाळी माझी छान इथं देवपूजा झाली होती. फक्त केर वगैरे काढायचं मी मागे ठेवलं होतं. इथे ही फुलं संध्याकाळच्या पूजेला ठेवलेली आहेत. इथे देवपूजा झालेली होती, देव वगैरे घासायचे होते, तरीसुद्धा मी आधी पूजा म्हटलं करून घ्यावी आणि मग बाकीचे सगळे घासायला देव वगैरे समया वगैरे घ्याव्यात. इथं दादांनी तुमच्या फुलं आणून ठेवलेले आहेत संध्याकाळच्या पूजेला. आणि आत्ता बरोबर 12:30 वाजलेले होते. तर हा सगळा जो एरिया आहे ना आज मी घासून घेणार आहे किचनचा. ह्या काचा वगैरे सगळं स्वच्छ करून घासून पुसून घेणार आहे. आणि पितळेची पण काही थोडीफार भांडी आहेत ना तीसुद्धा घासायची आहे. हा भाग स्वच्छ झाला की मग पलीकडचा भाग आपल्याला स्वच्छ करता येईल. तर इथं मी सगळी चिनी मातीची काचेची भांडी एका टोपलीत भरून ठेवली आणि अशा पद्धतीने ही सगळी भांडी घासून घेतलेली आहेत, जी की आपण नॉनव्हेजसाठी वापरतो वगैरे. चला तर मग आजच्या व्हिडिओचा मी इथंच शेवट करते. परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा आणि आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप करा. बाय बाय.